आता बघणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना डिवचणारे बॅनर्स, आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे बॅनर्स दाभोळकर कॉर्नर परिसरात झळकले। मुख्यमंत्र्यांनी बंटीची घंटी वाजवायची अशा शब्दात टीका केली होती। दिल्लीत महाराष्ट्र सदनाबाहेर शिवसैनिकांना भावनिक साथ घालणारा बॅनर, सर्व शिवसैनिकांसह नेत्यांनीही पुन्हा एकत्र येण्याचं बॅनरमधून आवाहन। उद्धव ठाकरेंनी त्यांची स्ट्रॅटेजी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही, एकत्र या हे कार्यकर्त्यांना कळकळीने केलेलं आवाहन दिल्लीतील बॅनरवरून शिरसाटांचं वक्तव्य। सामान्य शिवसैनिकांसाठी मातोश्रीचे दार कायमच खुलं, मात्र कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचं की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची संजय शिरसाटांवर टीका। अहमदनगरमध्ये शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी, विजयाचा शरदचंद्र नगरमधील बॅनरवर उल्लेख, नगरमध्ये होणाऱ्या महामेळाव्यानिमित्त जोरदार बॅनरबाजी। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांच्या पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक, भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता। हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचा जनता दरबार, खास शासनाचे कर्मचारी अधिकारी बोलावून नागरिकांना दिला विविध योजनांचा लाभ। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या पराभवानंतर कार्यकारिणीत मोठे फेरबदल, रत्नागिरीत संजय कदमांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती, गुहागरमध्ये संदीप सावंतांची तालुका प्रमुखपदी निवड, तर चिपळूणमध्ये जितेंद्र चव्हाणांची नियुक्ती। मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर विधानसभेत काँग्रेसच्या सर्व जागा पाडायला लावेन, मनोज जरांगेंचा वडेट्टीवारांसह काँग्रेस पक्षाला इशारा। कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, भेटीदरम्यान सतेज पाटील हेही उपस्थित होते। कोल्हापुरातील काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांच्या राजकीय वारसदार ठरला धाकटे चिरंजीव राहुल पाटील लढणार विधानसभा निवडणूक, करवीर मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या मैदानात। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीडच्या वडवणी शहरात बंदची हाक, आक्षेपार्ह विधानामुळे बीडमध्ये तणावाचं वातावरण, कारवाईच्या मागणीसाठी पंकजा मुंडे समर्थक आक्रमक। अमरावतीच्या मोर्शीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक। सोलापूरच्या टेंभुर्णीत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी महिला आणि नागरिकांचा घागर मोर्चा। पुण्यात सारथी संस्थेच्या विरोधात मराठा समाजाचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक, सारथीच्या प्रलंबित प्रश्नासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं सारथी कार्यालयाबाहेर आंदोलन। संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाचा परीक्षार्थींकडून निषेध, पेपरची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची मागणी। जळगावच्या चाळीसगावमध्ये विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरून NTA विरोधात जोरदार घोषणाबाजी, NTAने नीट परीक्षेत घोटाळा केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। यवतमाळच्या उमरखेडमध्ये नेहा माने नावाच्या विद्यार्थिनीला नीट परीक्षेत 720 पैकी 720 गुण, नीटच्या परीक्षेवरून प्रश्न उठत असताना प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्याचं नेहाचं मत। MHT CET परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, निकाल जाहीर करण्यास विलंब, CET कक्षाकडून वारंवार तारखा बदलल्याने विद्यार्थी संतप्त। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 13 जूनला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 1 जून 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत वितरित केलेल्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा घेणार आढावा। रब्बी हंगामाअंतर्गत नाशकात नाफेड करून कांदा खरेदी, 18 संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। नाशिकच्या लासलगावमधून भाभा अणुसंशोधन केंद्राचा 1000 टन आंबा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्यात, गेल्या 15 वर्षांपासून विकिरण प्रक्रिया करून आंब्याची निर्यात। वाशिम बाजार समितीत हळदीच्या भावामध्ये घसरण, कांडी हळदीला प्रति क्विंटल 16,100 रुपयांचा भाव। नांदेडमध्ये हळदीचे दर पुन्हा घसरले, हळदीला प्रति क्विंटल 14,000चा भाव, तर हळदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पावसामुळे गळती लागली, विठ्ठल मंदिरातील 150 कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह, पावसाचं पाणी मंदिरात गळत असल्यानं भाविकांमधून नाराजी।
तुळजाभवानी मंदिरात विविध 47 जागांसाठी नोकर भरती जारी. भरतीसाठी 9,825 अर्जांची नोंदणी, तर धार्मिक व्यवस्थापक पदासाठी 1,270 अर्ज. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषात्मज गणेश जयंती साजरी. फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबाची मंदिरात आरास पाहायला मिळाली. ज्ञानोबा तुकोबांच्या आषाढी पालखी सोहळ्यावर यंदा सीसीटीव्हीची नजर राहणार. पालखीच्या नियोजनाबाबत आयुक्तांची बैठक. पालखी मार्गातील अतिक्रमण हटवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रस्त्यावर ट्रक फसल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे ट्रक फसला. काही काळासाठी 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी बघायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील 1400 मिलीमीटरची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्यानं डांबरी रस्ताही खचला.